नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. मागच्या वेळी आपण कुर्मावताराबद्दल बोललो होतो. कसं श्रीहरीनी एका महाकाय कासवाचं रूप घेऊन सागर मंथनात मदत केली. पण आजची गोष्ट त्याहूनही भव्य आहे. आज आपण बोलणार आहोत वराह अवताराबद्दल. हो, ज्याचं वर्णन एका श्लोकात खूप सुंदरपणे केलं आहे. नमामि देवम वराहम धरणीधरम हिरण्याक्ष देह विदारणम त्रैलोक्यनाथम भक्तप्रियम ज्ञानरूपम तम विश्वसाक्षिणम. वा, म्हणजे मी त्या वराह देवाला नमन करते ज्याने पृथ्वीला धारण केलं, ज्याने हिरण्याक्ष राक्षसाच्या देहाचे तुकडे केले आणि जो तीनही लोकांचा स्वामी आहे, भक्तांना प्रिय आहे. बरोबर. तर याच अद्भुत कथेच्या मुळाशी आपण आज जाणार आहोत. कारण ही गोष्ट फक्त एका राक्षसाच्या वधाची नाहीये. अजिबात नाही. ही गोष्ट आहे पृथ्वीच्या सुटकेची, धर्मरक्षणाची आणि सृष्टीच्या पुनर्स्थापनेची. चला तर मग सुरुवात करूया त्या महाभयंकर संकटापासून. आपल्या स्त्रोतांनुसार सगळं सुरू होतं हिरण्याक्ष नावाच्या एका दैत्यामुळे. हो, हिरण्याक्ष. त्याला आपल्या शक्तीचा इतका गर्व झाला होता की त्यानं एक अविश्वसनीय कृत्य केलं. त्याने संपूर्ण पृथ्वीला उचलून पाताळात नेलं, समुद्राच्या खोल अंधारात. आणि इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. कोणती? पृथ्वी पाताळात नेणं हे एक प्रतीक आहे. हे फक्त भौतिक स्थलांतर नाही. म्हणजे पृथ्वी म्हणजे काय? ती जीवनाचा आधार आहे, सृजनाचा स्रोत आहे. तिला पाताळात नेणं म्हणजे एक प्रकारे समाजातली सगळी आशा, सगळं सत्व नाहीसं करणं. अच्छा, म्हणजे हे एक नैतिक आणि मानसिक संकट होतं. अगदी. जीवनाचा आधारच गेला. मग देव, ऋषी सगळेच हतबल झाले आणि मग ते सगळे ब्रह्मदेवांकडे धाव घेतात. साहजिकच आहे. पण ब्रह्मदेव तर निर्माते आहेत. बरोबर. ते संरक्षक नाहीत. त्यांच्याही मर्यादा आहेत. ते जेव्हा यावर ध्यान करत होते तेव्हा एक विचित्र घटना घडली. काय घडलं? त्यांच्या नाकातून एक लहानसं, अगदी अंगठ्या एवढं वराहाचं रूप बाहेर आलं. काय सांगताय? अंगठ्या एवढं? हो. सुरुवातीला तर सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. मलाही तोच प्रश्न पडला. एवढा मोठा दैत्य ज्याने अख्खी पृथ्वी उचलली, हो, त्याच्यासमोर हे अंगठ्या एवढं रूप काय करणार? देव सुद्धा थोडे गोंधळले असतील. नक्कीच. पण दैवी शक्तीचं खरं स्वरूप इथेच दिसतं. पुढच्याच क्षणी तो लहानसा वराह आकारात वाढू लागला. किती? इतका की त्याचं रूप मेरू पर्वतापेक्षाही मोठं झालं. त्याचे डोळे अग्नीसारखे लाल, श्वास वादळासारखा, आणि त्याच्या एका डरकाळीने तीनही लोक थरथरू लागले. हे विष्णूंचं वराहरूप होतं. हो, तेच वराहरूप. पण एक मिनिट, एक प्रश्न आहे. विष्णूंनी पृथ्वीला वाचवण्यासाठी वराह म्हणजे डुकराचंच रूप का घेतलं असेल? खूप चांगला प्रश्न आहे. म्हणजे एखादं सुंदर मानवी रूप किंवा सिंहासारखं भव्य रूप का नाही? यामागे खूप खोल कारणं आहेत. पहिलं म्हणजे वराह हा प्राणी आपल्या सुळ्यांनी जमिनीत खोलवर खोदतो, बरोबर? हो. आणि लपवलेल्या गोष्टी बाहेर काढतो. पृथ्वी पाताळात लपवली होती. तिला शोधून बाहेर काढण्यासाठी यापेक्षा समर्पक रूप कोणतं असणार? खरंय, हा विचारच केला नाही. आणि दुसरं म्हणजे हिरण्याक्षाची शक्ती पाशवी होती, जमिनीवर अधिकार गाजवणारी. त्याला उत्तर देण्यासाठी तितकीच आदिम, नैसर्गिक आणि पृथ्वीशी जोडलेली शक्ती हवी होती. एक प्रकारे निसर्गाच्या शक्तीनेच निसर्गाला वाचवण्याची ही कल्पना आहे. वाह, म्हणजे त्या रूपात केवळ आकार नव्हता तर एक उद्देश होता. अगदी. आणि मग त्या महाकाय वराहाने गर्जना केली, मी पृथ्वीला परत आणेन, आणि महासागरात उडी घेतली, पाताळाच्या त्या खोल अंधारात. हो. पण गंमत बघा, पाताळ म्हणजे अज्ञान आणि अधर्माचा अंधार. पण वराहाचा स्वतःचा प्रकाश सूर्यासारखा त्या अंधाराला भेदत होता. आणि तो पृथ्वीला शोधत होता आपल्या गंध घेण्याच्या क्षमतेने, जी वराहांमध्ये नैसर्गिकरित्याच तीव्र असते. म्हणजे पुन्हा एकदा त्या रूपाची निवड किती योग्य होती हे दिसतं. बरोबर. आणि अखेरीस त्याला पृथ्वी माता दिसली, पाताळाच्या पाशात अडकलेली, दुःखी. ती मदतीसाठी याचना करत होती. हो. आणि तो क्षण खूप भावनिक आहे. वराह अवतार आपल्या विशाल सुळ्यांवर तिला उचलतो, पण अत्यंत काळजीपूर्वक आणि प्रेमाने. हे फक्त एक बचाव कार्य नव्हतं तर? नाही, हे एका आईला संकटातून सोडवणाऱ्या मुलाचं प्रेम आहे. त्याचे सुळे, जे शस्त्र आहेत, तेच पृथ्वीसाठी आधार बनतात. म्हणूनच हे रूप उद्धार आणि स्थैर्य याचं प्रतीक आहे. आज आपण मदर अर्थ म्हणतो, पण ही कल्पना इथे किती सुंदरपणे मांडली आहे. पण हे इतकं सोपं नव्हतं. नाही,
कारण खरा खलनायक हिरण्याक्ष अजून बाकी होता. वराह पृथ्वीला घेऊन वर येत असतानाच तो प्रकट झाला. हो, क्रोधाने जळत तो वराहाला आव्हान देतो, अरे जंगली पशु, ही पृथ्वी माझी आहे, माझ्याशी युद्ध कर. थांबा, म्हणजे पृथ्वीला दातांवर सुरक्षित ठेवून त्यांनी युद्ध केलं? हे कसं शक्य आहे? तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे. हेच या कथेचं सार आहे. म्हणजे एकाच वेळी दोन जबाबदाऱ्या? हो, वराह अवतार एकाच वेळी दोन भूमिका निभावतोय. एक संरक्षक आणि दुसरा संहारक. तो पृथ्वीचं संरक्षण करतोय आणि त्याच वेळी अधर्माचा संहारही करतोय. हे आपल्याला काय शिकवतं? हे सांगतं की खरी शक्ती विध्वंस करताना सुद्धा सृजनाची जबाबदारी विसरत नाही. आज आपण प्रगतीच्या नावाखाली निसर्गाचा विध्वंस करतो, पण संरक्षणाची जबाबदारी विसरून जातो. बरोबर. म्हणजे हे युद्ध केवळ शक्तीचं प्रदर्शन नव्हतं, हा मूल्यांचा संघर्ष होता. अगदी. एका बाजूला हिरण्याक्ष, ज्याला फक्त मालकी हवीये, आणि दुसऱ्या बाजूला वराह, जो पालकत्वाची जबाबदारी निभावतोय. आणि या युद्धाचं वर्णनही खूप प्रभावी आहे. हो, ते युद्ध पाण्याखाली घडत आहे. समुद्रात वादळं उठतात. हिरण्याक्ष मायावी शक्ती वापरतो, पण वराह अवतार ते सर्व परतवून लावतो. ते सृजन आणि विनाश यांच्यातलं अंतिम युद्ध होतं. आणि त्याचा शेवट ठरलेलाच होता. वराह अवताराने हिरण्याक्षाचा वध केला. आणि पाताळातील तो अंधार नाहीसा झाला. पण सर्वात महत्वाचं काम बाकी होतं. पृथ्वीची पुनर्स्थापना. बरोबर. वराह अवताराने पृथ्वीला पाताळातून बाहेर काढून ब्रह्मांडातील तिच्या योग्य कक्षेत, तिच्या मूळ जागी पुन्हा स्थापित केलं. अंधारातून प्रकाशाकडे. सृष्टीचा थांबलेला क्रम पुन्हा सुरू झाला. हो, देवतांनी पुष्पवृष्टी केली आणि सगळीकडे जय श्री वराह असा जयघोष झाला. खरंच, ही कथा ऐकताना अंगावर शहारे येतात. पण यातून मिळणारा संदेश आजच्या काळात कसा लागू होतो? याचे अनेक स्तर आहेत. पहिला आणि स्पष्ट संदेश की पृथ्वी आपली आई आहे आणि तिचं रक्षण करणं आपलं कर्तव्य आहे. आणि दुसरा म्हणजे जेव्हा अधर्म वाढतो तेव्हा दैवी शक्ती त्याला नष्ट करण्यासाठी कोणतंही रूप घेऊ शकते. रूप महत्वाचं नाही, उद्देश महत्वाचा आहे. आणि तिसरा धडा, जो मला वाटतो सर्वात महत्वाचा आहे, तो म्हणजे अहंकार. हिरण्याक्षाचा अहंकारच त्याच्या नाशाला कारणीभूत ठरला. अगदी तोच मुद्दा. ही कथा आपल्याला मालकी हक्क म्हणजे ओनरशिप आणि पालकत्व म्हणजे गार्डियनशिप यातला फरक शिकवते. हिरण्याक्षाला मालकी हक्क हवा होता आणि वराह अवताराने पालकत्वाची भूमिका निभावली. आज मानवजात हिरण्याक्षाप्रमाणे वागत आहे. आपण निसर्गावर मालकी हक्क गाजवतोय, पण आपण तिचे पालक आहोत, मालक नाही. आणि याच विचारातून माझ्या मनात एक प्रश्न येतो. कोणता? आजच्या काळात पृथ्वीला पाताळात नेणं याचा अर्थ काय असू शकतो? आजचे हिरण्याक्ष कोण आहेत? हाच खरा प्रश्न आहे. आजचे हिरण्याक्ष म्हणजे प्रदूषण, जंगलतोड, हवामान बदल, नैसर्गिक संसाधनांचा अनिर्बंध वापर. ही सगळी अधर्माची रूपं आहेत जी पृथ्वीला विनाशाच्या गर्तेत म्हणजेच आजच्या पाताळात ढकलत आहेत. फरक इतकाच की पुराणातला हिरण्याक्ष एक होता. आज असे अनेक आधुनिक हिरण्याक्ष आपल्यातच आहेत. मग त्यांना रोखण्यासाठी एका सामूहिक वराह शक्तीची गरज आहे का? नक्कीच आहे. पण ती शक्ती कोणत्या एका अवतारात येणार नाही. मग ती आपल्या सगळ्यांमध्ये सामूहिक रूपात जागृत व्हावी लागेल. जेव्हा आपण मालक नाही तर पालक म्हणून वागू, जेव्हा आपल्या लोभावर नियंत्रण ठेवू, तेव्हाच ती वराह शक्ती जागृत होईल. म्हणजे प्रत्येक व्यक्ती जो पृथ्वीच्या संरक्षणासाठी एक लहानसा पाऊल उचलतो, तो त्या विशाल वराह शक्तीचाच एक अंश आहे. अगदी. ही कल्पनाच खूप प्रेरणादायी आहे. खरोखरच ही कथा केवळ एक पौराणिक घटना नाही, तर कर्तव्य आणि धर्मरक्षणाचा एक कालातीत संदेश आहे. पुराणकथा आपल्याला केवळ भूतकाळ सांगत नाहीत, तर वर्तमानात कसं वागावं याची एक नैतिक चौकट देतात. नक्कीच, यावर विचार करायला हवा. तर आज आपण पृथ्वीच्या उद्धाराची ही अद्भुत कथा ऐकली. पुढच्या वेळी आपण श्रीहरींच्या एका अशा अवतारावर चर्चा करू जो खांबातून प्रकट झाला आणि ज्याने भक्ती आणि क्रोधाची परिभाषाच बदलून टाकली. नृसिंह अवतार. नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.